नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर आज मार्केट वन डायरेक्शनमध्ये बुलिश होतं आणि कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तिकडे आपण व्यवस्थित पद्धतीने मार्केटची प्राइस ॲक्शन समजून घेतली होती. मार्केटमध्ये काय सेटअप बनतोय ते समजून घेतलं होतं. आपण तिकडे हे देखील डिस्कशन केलं होतं की मार्केटमध्ये एक बुलिश प्रायजेक्शन सेटअप म्हणजे बुलिश फ्लॅग अँड पोल प्रायजेक्शन सेटअप बघायला मिळतोय. मार्केटनी रेजिस्टन्स लेवल ब्रेक केला. बुलिश प्रायजेक्शनचा जो रेजिस्टन्स होता तो डिस्कशन केलं होतं. नोटेडिंग झोन तो ब्रेक केला आणि तिकडनं वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम बघायला मिळाला. तर आय होप कालच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही प्रायजेक्शन म्हणा, लेवल म्हणा, मार्केटचे सपोर्ट रेजिस्टन्स म्हणा, काही ना काही शिकायला मिळालं असेल. शिकायला मिळालं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आता ओव्हरऑल जर प्रायजेक्शन बघितली मार्केटची तर मार्केटची प्रायजेक्शन बुलिश आहे आणि मार्केटने आज पुन्हा एकदा ऑल टाइम हाय लेवल ब्रेक केलेले आहे. आणि आता हे जे ॲनालिसिस करणार आपण सोमवारच्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार. काय प्रायजेक्शन बनतीये, काय प्राईसचं स्ट्रक्चर बनतंय, सेटअप काय बनतं ते, चार्ट ओव्हरऑल काय सांगतोय याचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केलं एक पॉझिटिव्हिटी येते आणि काम करायला अजून उत्साह येतो, व्हिडिओ बनवायला अजून मजा येते. कारण की जे आपण एफर्ट्स घेतोय, जे आपण इकडे पूर्ण नॉलेज शेअर करण्याचा प्रयत्न करतोय, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर जी मजा मिळते ना ती वेगळीच आहे. ओके, त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करत जावा. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर आपण प्राइस ॲक्शनचं डिस्कशन करत होतो. आता मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की बाबा मार्केट शिकण्याकडे फोकस करा, मार्केट शिकण्याकडे फोकस करा, मार्केट शिकण्याकडे फोकस करा. आणि खूप लोकांचे क्वेश्चन असतात की बाबा सुरुवात कुठून करायची. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की प्राइस ॲक्शन हा मार्केटचा बेस आहे. इंडेक्सचा चार्ट बघत असाल, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा किंवा कुठले तुमचा आवडता स्टॉकचं चार्ट बघत असाल किंवा तुम्ही इंडियन मार्केट बघत असाल किंवा अदर कुठले मार्केट बघत असाल तर तिकडे बघितलं तर प्राइस ॲक्शन ही आपल्याला समोर बघायला मिळते. आणि हेच मी वारंवार सांगत असतो की प्राइस ॲक्शन बेस आहे, त्यामुळे प्राइस ॲक्शन शिकण्याकडे जास्त कल ठेवला तर काही हरकत नाही. कारण की काय होतं की बघा, प्रत्येकाची एक शिकण्याची पद्धत असते, प्रत्येकाची एक शिकवण्याची पद्धत असते. आता तुम्हाला कुठला व्यक्ती कशा पद्धतीने समजावून सांगतोय किंवा तुम्हाला कुठला व्यक्ती कशा पद्धतीने शिकवतोय हे तुमच्या हातामध्ये आहे. की बाबा आपण या व्यक्तीचे काही ॲनालिसिस व्हिडिओ बघतोय रोज आणि हा जो व्यक्ती शिकवतोय यातनं काही ना काही शिकायला मिळतंय. मग तो कुणीही असो, आपलं यूट्यूब चॅनल असो किंवा अदर कोणाचा यूट्यूब चॅनल असो, ज्याचं तुम्हाला शिकवलेलं समजतंय त्याच्याकडे शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आणि आपण हेच डिस्कशन करतो की प्राइस ॲक्शन बेस आहे तर प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आता कोणी कोणी लोक काय आहे की न्यूज फॉलो करतात, करा, काही प्रॉब्लेम नाही. ज्याला न्यूज फॉलो करायचे न्यूज फॉलो करा, ज्याला इंटरनॅशनल मार्केट फॉलो करायचं इंटरनॅशनल मार्केट फॉलो करा. परंतु जर ॲज अ इंट्राडे ट्रेडर जर बघाल तर प्राइस ॲक्शन आपल्याला समोर चार्टवरती बघायला मिळते. तुम्हाला जितके जास्त चार्ट वाचता येतील, जितके जास्त चार्ट तुम्हाला समजून घेता येतील तितकं समजून घेण्याचा प्रयत्न करत जावा. आणि प्राइस ॲक्शन, सेटअप, सपोर्ट, रेजिस्टन्स ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, जे मित्र ऑलरेडी शिकत आहेत, ते कमेंट करून त्यांचा एक्सपिरियन्स सांगू शकता. ओके, त्यामुळे शिकण्याकडे नक्की फोकस ठेवा. आता सोमवारच्यासाठी डिटेल्समध्ये आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या लेवल बघायचे आहेत. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होईल. व्हिडिओ बघताना वही पेन जवळ ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की या बाबा शिकण्यासारख्या आहेत, ह्या लिहून ठेवण्यासारख्या आहेत, त्या गोष्टी नोट डाऊन करत ठेवत जा आणि प्रॅक्टिस करत जा. ओके, आजचा दिवस कसं होता सगळ्यांनी पुन्हा एकदा कमेंट करून नक्की सांगा. चला येऊया चार्टकडे. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा,
लक्षात असेल तर आपण ह्या ज्या इकडे लेवल होतं दिसतंय का, येस, इकडे ज्यावेळेस मार्केट होतं त्यावेळेस आपण डिस्कशन केलं होतं की बाबा सपोर्ट एक मार्केटने तयार केला, त्याच्यानंतर एक मोठा ब्रेकआउट दिला होता. हा ब्रेकआउट झाल्यानंतर आपण हे डिस्कशन केलं होतं की मार्केट आता इकडे नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलिडेशन करण्याची पॉसिबिलिटी वाढते, कारण की एक मोठा मोमेंटम आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन, त्याच्यानंतर बुलिश फ्लॅग अँड पोल. आज बुलिश फ्लॅग अँड पोलचा ब्रेकआउट, नो ट्रेडिंग झोन ब्रेक, त्याच्यानंतर एक सुंदर असा बुलिश मोमेंटम. ओके. आता हे सगळं जे लोक नवीन असतील चॅनलवरती, जे लोक आज परवा जॉईन झाले असतील, त्यांना वाटत की हे तर सगळं मार्केट ॲनालिसिस म्हणजे चार्टवरती दिसल्यानंतर काय एक्सप्लेन करतं ते. तर तसं नाही. तुम्ही जर लास्टचे 3-4 व्हिडिओ जाऊन बघितले तर ही संपूर्ण प्राइस ॲक्शन आपण मार्केट होण्याच्या अगोदरच डिस्कशन केली होती. म्हणजे या या लेवलच्या वेळेसच आपण प्राइस ॲक्शन डिस्कशन केला होता. त्यामुळे असं नाही की चार्टवरती दिसल्यानंतर आपण डिस्कशन करतो. ओके. तर आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने एक सुंदर बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. ओके. रिमूव्ह करूया लेवल. आणि आता जर बघितलं आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, तर वारंवार आपण ही प्राइस ॲक्शन डिस्कशन करत होतो, हा बॉक्स पॅटर्न डिस्कशन करत होतो. मार्केट या लेवलनं वरती गेलं, रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, वरती गेलं, रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, वरती गेलं, डबल टॉप डबल बॉटम क्रिएट केला, वरती गेला, खाली आलं, परत आता वरती जाऊन रेजिस्टन्स लेवलवरती. म्हणजे मल्टिपल टाइम वेळा या झोनमध्ये मार्केटने काय केलं, अप डाऊन मोमेंटम दाखवले. आता जर बघितलं तर निफ्टी 26,335च्या लेवलवरती क्लोजिंग आहे. ॲव्हरेज क्लोजिंग जर बघितलं तर 26,328ला आहे. म्हणजे लोला ओपन झालं, हायला क्लोजिंग झालं. तर काहीशी आपल्याला ही बुलिश इंट्राडे म्हणू शकतो आपण याला. ओके. आता सोमवारसाठी काय गोष्टी किंवा काय प्राइस ॲक्शन आहे ते समजून घ्या. बघा, एक मोमेंटम, एक इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह इम्पल्सिव्ह झाली. ओके. आता जर बघितलं तर मार्केटमध्ये काय आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते की आजचा इंट्राडे हाय, आणि स्विंग जर बघितला तर इकडे हा स्विंग आपल्याला बघायला मिळतोय. ओके. 2 लेवल फक्त समजून घ्या. इकडनं ब्रेकआउट आला, पहिल्यांदा ब्रेक इथे लागला म्हणजे रेजिस्टन्स या लेवलवरती तयार झाला. रेजिस्टन्स नंतर एक छोटासा इंट्राडेमध्ये फ्लॅग अँड पोल तयार केला, परत तिकडनं बुलिश मोमेंटम झाला, परत या लेवलनंतर पुल बघितलं. म्हणजे ही लेवल आणि ही लेवल जर बघितली तर इकडे जिकडे रेजिस्टन्स घेतला होता तिकडे आणि सपोर्ट घेतला, म्हणजे एक मल्टिपल सपोर्ट रेजिस्टन्सची लेवल आहे कुठली, 26,260ची. आणि इंट्राडे हाय जर बघितला तर 26,335ची लेवल आहे. म्हणजे हा सपोर्ट, हा रेजिस्टन्स आपल्याला मिळाला चार्टवरून, आणि त्याला आपण मार्क करतोय. आणि हा आहे नो ट्रेडिंग झोन. तर काय नो ट्रेडिंग झोन आहे, 26,340, 26,260, म्हणजे साधारण एक 80 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते. ओके. आणि 3PM सेटअप जर बघितलं तर 3PM कॅन्डल होती, त्याच्यानंतर आज 3PM सेटअपमध्ये देखील बऱ्यापैकी मोमेंटम बघायला मिळाला. तर 3PM सेटअप देखील आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये ॲड केलेला आहे. तर आता इकडे जर 1 तासाचा टाइम फ्रेमवरती गेला तर ही ऑल टाइम हायची लेवल आहे, आणि इकडनं जर बघितलं तर एक बुलिश कन्सोलिडेशन बुलिश. त्यामुळे डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर डायरेक्ट लेवल ब्रेक होताना रिस्क फॅक्टर हाय होते, ब्रेकआउट फेलियर होण्याचे चान्सेस वाढतात ते. त्यामुळे थोडंसं समजून घ्यायचं प्राइस ॲक्शनला की एकदा एक सपोर्ट इकडे घेतलाय, आता एक पुलबॅक घेऊन जर एखादा डबल बॉटम किंवा एखादा कप अँड हँडल पॅटर्न क्रिएट करून जर लेवल ब्रेक होत असेल 26,340ची, तरच काहीशी बुलिश मोमेंटम किंवा तरच आपल्याला एखादा छोटा मोठा बुलिश मोमेंटम निफ्टी दाखवू शकते. तर काही छोट्या छोट्या लेवल बनतात ते. आता हे ऑल टाइम हायचे लेवल आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला इकडे लेवलवरती थोडंसं राऊंड लेवलवरती बघावं लागेल. जास्त मोठा व्ह्यू नाही आहे बुलिश साईडला, कारण की संपूर्ण आज जर बघितलं तर जवळजवळ 180 पॉईंटची रॅली झालेली आहे. त्यामुळे लगेचच मोठा बुलिश व्ह्यू जर आपण जर विचारात घेतला तर कन्सोलिडेशन होऊन किंवा एखादा पुलबॅक देऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर हे प्राइस ॲक्शनला धरून आहे. अन्यथा डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर मग इकडे प्राइस ॲक्शन मिसमॅच होतीये, आणि मग इकडनं ब्रेकआउट फेलर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर ह्या गोष्टी
समजून घ्या. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर ऑलरेडी एक रॅली इकडनं आली, म्हणजे इकडनं वरती आल्यावरती क्लोजिंग आहे. येऊ द्या खाली, टप्पा खाऊ द्या छोटा मोठा, इकडे सपोर्ट घेऊ द्या, सपोर्ट घेऊन त्याच्यानंतर सपोर्ट घेऊन नंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन होण्याची वाट बघा. 26,260च्या खाली, 26,260च्या खाली जर बेरिश प्राइस ॲक्शन होती तर मग छोटे मोठे सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळतातच. ओके. तर काय छोटे छोटे सपोर्ट आहे. 26,227 फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर राऊंड लेवल आहे 26,200. आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर आजची ब्रेकआउट लेवल आहे 26,160च्या आसपास. तर हे डाऊन साईडला 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ओके. तर सपोर्ट, रेजिस्टन्स, नो ट्रेडिंग झोन, बुलिश साईडचे लेवल, डाऊन साईडचे लेवल. गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप आज 180 पॉईंटची रॅली, त्याच्यानंतर जर डायरेक्ट गॅप अप होत असेल तर एक पुलबॅक बघायला मिळू शकतो. मग तिकडे गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे त्याचा विचार करू शकता. परंतु गॅप अपमध्ये डायरेक्ट बुलिश साईडला रिस्क फॅक्टर वाढतीये. पुलबॅक घेऊन मग नंतर मार्केटने जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक होत असेल तर मग आपल्याला थोडासा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत आहे तर मग गॅप डाऊनमध्ये हा सपोर्ट लेवल ओपन होतो, डायरेक्ट नेगेटिव्ह थोडंसं प्राइस ॲक्शन बनत नाही. त्यामुळे डायरेक्ट जर गॅप डाऊन ओपन झालं तर छोटा मोठा कन्सोलिडेशन इंट्राडे हाय ब्रेक होऊन जर गॅप फिल करत जात असेल तर मग इकडनं छोटा मोठा एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. तर या काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतात, ते तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बँक निफ्टी जर बघितलं तर सरळ सरळ बुलिश मोमेंटम पहिल्या कॅन्डलमध्येच धुमधडाका सुरू केला. त्यामुळे ज्यावेळेस प्राइस ॲक्शन होते ना त्यावेळेस ती प्राइस ॲक्शन पकडणं थोडंसं कठीण जातं. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर एक स्ट्रॉंग क्लोजिंग इकडे बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. एक तास टाइम फ्रेमवरती केला तर याने पण ऑल टाइम हाय गाठलेला आहे. 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती जाऊया. सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केले ते. आता ही ऑल टाइम हायची लेवल, त्यामुळे आपण राऊंड लेवलवरती फोकस ठेवतोय. ठीक आहे. 60,330, 60,400 आणि 60,500 या काही लेवल आपण इकडे राऊंड लेवलवरती मार्क केले ते. ओके. चार्ट समजून घ्या, प्राइस ॲक्शन समजून घ्या. बघा आज जर बघितलं तर एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम, तिकडनं एक ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन, पुलबॅकवरनं परत 3 PM सेटअपमध्ये मोमेंटम. इकडे जर बघितलं तर ही लेवल सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते. ओके. रेजिस्टन्स जर बघितलं तर ऑलमोस्ट 60,220चा इंट्राडेचा हाय आहे. तर ही जी स्विंग जे बनले ते हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट 59,980 सपोर्ट आणि 60,220 काहीसा मोठा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतोय. ओके. तर डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर निफ्टीप्रमाणे इकडे थोडंसं ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळे जर पुलबॅक घेऊन जर काहीसा राउंडिंग बॉटम करून जर प्राइस ॲक्शन क्रिएट करून बोलिश त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर 60,330, 60,400 आणि 60,500 या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. सपोर्ट साईडला जर बघितलं तर हा मल्टिपल सपोर्ट आहे. येऊ द्या एकदा, टप्पा खाऊ द्या, काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करू द्या. टप्पा म्हणजे छोटासा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 59,860च्या आसपास फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट आहे 57,000
720च्या आसपास हा सेकंड सपोर्ट आहे, फर्स्ट आणि सेकंड. ओके, गॅप अप डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी वाढते गॅप अप नंतर. छोटा मोठा गॅप डाऊन जर ओपन झाला तर रेंजमध्ये असेल तर रेंज ब्रेक व्हायचीच वाट बघा. परंतु खूप मोठा जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर आज जो बुलिश मोमेंटम आलाय कुठे ना कुठे तो फेलियर ठरतोय. आणि त्याच्यानंतर जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर छोटं मोठं आपल्याला इकडे पुलबॅक बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर जर परत नेगेटिव्ह साईडला जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर परत आपल्याला डाऊन साईडच्या लेवल बघायला मिळू शकतं ते. ओके, आय होप संपूर्ण तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवले असेल. सेन्सेक्समध्ये जाऊया. किती सुंदर प्राइज ॲक्शन केली होती, आपण डिस्कशन पण केलं होती प्राइज ॲक्शन. एक इम्पल्सिव्ह वेव, इकडे एक बुलिश फ्लॅग एम पोलचा ब्रेकआउट, त्याच्यानंतर मोमेंटम फर्स्ट लेवल सेकंड लेवल 3 PM सेटअपमध्ये पण देखील एक चांगला मोमेंटम. ओके, तर इकडे जर बघितलं तर याने पण ऑलमोस्ट इंट्राडे हायच्या आसपास गेलेलंच आहे. याच्यामध्ये थोडंसं बाकी आहे इंट्राडे हाय ब्रेक करायला. ओके, परंतु ओव्हरऑल जर प्राइज ॲक्शन बघितली तर इकडे पण निफ्टीप्रमाणेच आपल्याला एक बॉक्स पॅटर्न बघायला मिळते. ओके, तर लेवल समजून घ्या. ओके, ज्या पद्धतीने हा ब्रेकआउट आलाय ना, डायरेक्ट जर फ्लॅट ओपन होऊन डायरेक्ट जर ब्रेकआउट दिला तर बघा इकडनं याची सुरुवात आहे. ऑलरेडी मार्केट इकडनं एक बुलिश मोमेंटम देऊन गेला. डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे पॉसिबिलिटी हाय होतीये ब्रेकडाऊन फेलियर होण्याची. म्हणजे थोडीशी 1-2 ग्रीन कॅन्डल दाखवून तुम्हाला बसवून या गाडीमध्ये. ओके, ज्या बाजूला जायचे त्या गाडीमध्ये बसवल आणि तिकडनं खाली आपटायण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके, त्यामुळे थोडंसं प्राइज ॲक्शनवरती फोकस ठेवा. प्राइज ॲक्शन खालनं येऊन जर सपोर्ट घेऊन परत जर थोडासा पुलबॅक घेऊन थोडंसं कन्सल्टेशन करून जर 85,810 85,811 या जर लेवल ब्रेक होतं ते, तर काहीशा आपल्याला राऊंड लेवल बघायला मिळू शकतं ते. ओके, त्यामुळे ऑलरेडी एक मोठी रॅली झालेली आहे 3 दिवसामध्ये मोठी रॅली. त्यामुळे बुलिश साईडच्या लेवल आहेत ते थोडे छोटे छोटे आहेत. ओके, म्हणजे फुकून चहा पिण्यासारखे आहे. तर पुलबॅक नंतर जर काही लेवल ब्रेक होत असेल तर 85,920 हा फर्स्ट रेजिस्टन्स, 86,000चा सेकंड रेजिस्टन्स आणि 86,100चा थर्ड रेजिस्टन्स, या 3 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. डाऊन साईडला ऑलरेडी एक मोमेंटम खाली होऊ द्या, टप्पा खाऊ द्या. या लेवलवरती बघा बाहेर लोक जास्त ॲग्रेसिव्ह गेले होते. त्यामुळे इकडे जर बघितलं तर डाऊन साईडला आल्यानंतर छोटासा पुलबॅक जर घेतला आणि पुलबॅक घेऊन जर 85,800 558चा जर लेवल ब्रेक होते नोटेडिंग झोनचा, पहिली गोष्ट नोटेडिंग झोन समजून घ्या. 85,558 आणि 85,810 म्हणजे साधारण 300-350 पॉईंटचा नोटेडिंग झोन आहे. तर एक पुलबॅक घेऊन जर 85,558चा नोटेडिंग झोनचा सपोर्ट जर ब्रेक होतोय तर मग नेगेटिव्ह साईडला काही छोटे छोटे सपोर्ट आहेत ते ओपन होताना दिसू शकतं. ते पहिला सपोर्ट, दुसरा सपोर्ट, तिसरा सपोर्ट. काय सपोर्ट इकडे ओपन होतं ते, फर्स्ट सपोर्ट 85,427, सेकंड सपोर्ट 85,300 आणि थर्ड सपोर्ट 85,190. तर ही 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. आता ओव्हरऑल चार्ट जर बघितला, गॅप अप निफ्टीप्रमाणेच तेच गॅप अप जर ओपन होतो तर थोडंसं पुल बॅक आपल्याला येताना दिसू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होतो मग कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतात. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही चार्टमध्ये लास्टचे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम, कन्सोलिडेशन, बुलिश मोमेंटम. आणि आता तिन्ही चार्ट जर बघितलं तर एका ऑल टाईम हायच्या लेवलवरती येऊन थांबलेले आहेत. त्यामुळे फ्रेश बुलिश साईडला जाताना थोडीशी रिस्क फॅक्टर हाय आहे. त्यामुळे थोडं कन्सोलिडेशन, काहीशी बुलिश प्राइज ॲक्शन, त्याच्यानंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होत असतील तर छोटे मोठे बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतात. अन्यथा डायरेक्ट जर लेवल ब्रेक झाल्या तर मग फेक ब्रेकआउटमध्ये आपल्याला मार्केट बघायला मिळू शकतं. ओके, ओव्हरऑल चार्ट थोडासा आपल्याला पुलबॅक घेताना दिसू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास एंडपर्यंत बघितला असे कमेंट करू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.